कोल्हापुरातील मटका किंग विजय पाटील सह अन्य 20 मटका चालकांना पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापूर पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली आहे। रंकाळा बस स्थानक परिसरातील केदार प्लाझा या अपार्टमेंटमध्ये मटका मालकांची बैठक होणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 21 मटका चालकांना ताब्यात घेतले। भंडारा जिल्हा कॅशलेस करण्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी फेस्टिवल आयोजित केला। या मेळाव्यात राष्ट्रीयकृत बँकांचे तसंच खाजगी बँकांचे मिळून एकूण 22 स्टॉल उभारण्यात आले। या मेळाव्याच्या माध्यमातून सामान्य जनतेला कॅशलेस व्यवहारासंबंधी माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून दिली जाणार आहे। या मेळाव्यात नागरिकांनी रोख सहित व्यवहार कसे करावे या सगळ्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। अमरावतीत सर्वच पक्षातील महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांचे फोन आणि पक्ष कार्यालयातील फोन आता बंद पाहायला मिळाले। मात्र सर्व पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय। भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ऐनवेळी उमेदवारांना एबी फॉर्म दिले। त्यामुळे अन्य इच्छुक उमेदवारांनी नेत्यांना फोन करायला सुरुवात केली। मात्र कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा फोन लागत नव्हता आणि पक्ष कार्यालय देखील बंद ठेवण्यात आलं होतं। नागपुरात शाळकरी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। नागपूरच्या महिला गायनॉकोलॉजिस्ट संस्थेच्या वतीनं स्वयंसिद्धा नावाचा हा उपक्रम सध्या हाती घेतला गेला। यावेळी संस्थेच्या वतीनं मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली गेली। यावेळी 8 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींनी तलवारबाजी केली आणि उपस्थितांची मनं जिंकली। इच्छुक शाळकरी मुलींना महिला गायनॉकोलॉजिस्ट संस्थेच्या मदतीनं मोफत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत।